नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रांत असणारा आपला पेपर सागरशास्त्र भूगोलाचा असणारा पेपर सागरशास्त्र किंवा ज्याला आपण ओशिनोग्राफी सागरशास्त्र किंवा ओशोनोग्राफी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। असा हा सागरशास्त्र किंवा ओशोनोग्राफी या पेपरचा भूगोलातील या पेपरचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आपण मागील सत्रामध्ये बघितलं की भूगोल या भूगोलाच्या प्रामुख्याने वेगवेगळ्या शाखा आहेत। त्यापैकी एक शाखा प्राकृतिक भूगोल, एक शाखा प्राकृतिक भूगोलाची आहे आणि ही प्राकृतिक भूगोलामध्ये आपण BA प्रथम वर्षाला प्राकृतिक भूगोलातील BA प्रथम वर्षाला एका शाखेचा आपण अभ्यास केला, ती होती भूरूपशास्त्र। त्यानंतर आपण BA द्वितीय वर्षाला तृतीय सत्रामध्ये हवामानशास्त्र या शाखेचा विचार केला आहे आणि आता BA द्वितीय वर्षामध्ये तिसऱ्या सत्रामध्ये आपण सागरशास्त्र या शाखेचा या ठिकाणी विचार करणार आहोत। मित्रांनो, प्राकृतिक भूगोल ही एक मूलभूत अशा प्रकारची भूगोलाची शाखा आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण शाखा आहे, कारण या शाखेमध्ये जे काही पृथ्वीवर असणारे प्राकृतिक घटक आहेत, या प्राकृतिक घटकांचा विचार या शाखेमध्ये केला जातो। पृथ्वीवर जे काही वेगवेगळे आवरण आहेत, साधारणतः शिलावरण असेल किंवा वातावरण असेल किंवा जलावरण असेल आणि जीवावरण, अशा या चारही आवरणाचा समावेश, अभ्यासाचा समावेश हा या प्राकृतिक भूगोलाच्या अनुषंगाने होतो आणि त्यामुळे त्यातीलच एक सागरशास्त्र नावाची जी काही शाखा आहे या प्राकृतिक भूगोलाची, त्यामध्ये निश्चितच जलावरणाचा आणि जलावरण जे काही पृथ्वीवर आहे या जलावरणाचा अभ्यास केला जातो। आणि आपण बघितलं की पृथ्वीवर एकंदर जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की पृथ्वीवर जवळपास पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी, पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी सुमारे 71% भाग हा या जलानं व्यापलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की पृथ्वीवरील असणारा सगळ्यात जास्त भाग हा जलानं व्यापलेला आहे। मग अशा या प्रचंड आकाराच्या असणाऱ्या भागाचा विचार आपण या सागरशास्त्र नावाच्या असणाऱ्या शाखेच्या अनुषंगाने भूगोलाच्या माध्यमातून आज आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रहो, या जलावरणाला, ज्याला आपण हायड्रोस्फिअर असं म्हणतो, या जलावरणामध्ये हे जे काही जलावरण आहे जे पृथ्वीवर 71% पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे, अशा या 71% असणाऱ्या जलावरणामध्ये विविध महासागर, सागर, समुद्र, उपसागर, आखात, समुद्रधुनी आणि खाड्या इत्यादींचा अभ्यास या सागरशास्त्र नावाच्या असणाऱ्या भागामध्ये या ठिकाणी केला जातो। मित्रांनो, हा जो काही सागरशास्त्र नावाचा जो काही भाग आहे की या भागामध्ये
जे काही जगातील असणारे मोठमोठे महासागर आहेत त्यामध्ये पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि आर्क्टिक महासागर यासारख्या मोठमोठ्या महासागरांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो। आणि या चारही महासागरांचं जर क्षेत्र जर आपण बघितलं तर एकूण जलावरणापैकी पृथ्वीला असणाऱ्या एकूण जलावरणापैकी जवळपास 92.30% क्षेत्र 92.30% क्षेत्र हे या चार महासागरांनीच व्यापलेले आहे। हे जे काही चार महासागर आहेत पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर आणि आर्क्टिक महासागर या चार महासागरांनी एकूण जलावरणापैकी पृथ्वीला असणारे जे काही जलावरण आहे या जलावरणापैकी जवळपास 92% क्षेत्र हे व्यापलेलं आपल्याला दिसतं। आणि इतर भागामध्ये मात्र मग खाड्या आहेत, आखात आहे, समुद्र आहे, उपसागर आहे, म्हणजे हे अशा पद्धतीनं हे इतर जे काही आहे ते त्यामध्ये आहे। मात्र 92.3% क्षेत्र हे एकट्या या महासागरांनी व्यापलेलं आपल्याला दिसतं, ज्यामध्ये चार प्रमुख असे महासागर या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात। आणि उर्वरित क्षेत्र मात्र समुद्र असेल, उपसागर असेल, खाडे असतील, समुद्रधुनी असेल किंवा आखात असेल की यांच्या अनुषंगानं आहे। मित्रो, मग अशा या जलावरणाच्या भागाचा अभ्यास या सागरशास्त्र नावाच्या भूगोलाच्या या शाखेमध्ये केला जातो। मित्रो, या भूगोलाच्या या शाखेमध्ये करण्यामागचा उद्देश काय आहे तर आपण पाहतोय की अगदी 20व्या शतकापासून नंतर या ठिकाणी तांत्रिक प्रगती झाली, औद्योगिक क्रांती झाली आपण असं म्हणूया। आणि औद्योगिक क्रांती, तांत्रिक प्रगतीमुळे या ठिकाणी या पृथ्वीवर 20व्या शतकानंतर मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाली। या ठिकाणी नागरीकरण या ठिकाणी झालं मोठ्या प्रमाणात, वेगवेगळ्या भागांमध्ये नागरीकरण झालं, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये नागरीकरण झालं। आणि या नागरीकरण झालेल्या भागांमध्ये अन्नधान्याचा पुरवठा त्या ठिकाणी करणं आवश्यक होऊ लागलं। आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर अन्नधान्याचं उत्पादन मात्र त्या प्रमाणामध्ये वाढू लागलं नाही। अन्नधान्याच्या उत्पादनाला काही मर्यादा त्या ठिकाणी येऊ लागल्या, क्षेत्राच्या मर्यादा त्या ठिकाणी येऊ लागल्या। कारण नागरीकरणामुळे जी काही मोठमोठ्या वस्त्या वसल्या गेल्या किंवा मोठमोठी शहरं या ठिकाणी निर्माण झाली, त्यामुळं अन्नधान्य उत्पादन करणारं क्षेत्र देखील हळूहळू या ठिकाणी कमी होऊ लागलं। आणि त्यामुळं अन्नधान्याचा पुरवठा हा या भागांना मुबलक प्रमाणात करणं किंवा योग्य प्रमाणात करणं आता शक्य होऊ लागलेलं नाही। त्याचबरोबर जी काही पृथ्वीच्या पृष्ठभागावर, जमिनीवर जी काही खनिज संपत्ती होती, ही खनिजे देखील या तांत्रिक प्रगतीमुळे, नागरीकरण, वाढत्या लोकसंख्येमुळे, औद्योगिकरणामुळे ही खनिजे देखील आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ही कमी पडू लागलेली आहे, त्यांची चंचत त्या ठिकाणी वाचू लागलेली आहे। त्याचबरोबर जी काही शक्ती साधने होती, साधारणतः पेट्रोलियम सारखे पदार्थ, खनिज तेल, गॅस यांचे साठे देखील मर्यादित आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागावर। आणि मग हे मर्यादित स्वरूपाचे साठे अलीकडच्या काळामध्ये कमी पडू लागलेले आपल्याला दिसतात। त्याचबरोबर जी काही एकूण जलावरणापैकी 92% भागामध्ये जर ही महासागर असतील, 4 महासागर, आणि जवळपास उर्वरित भागामध्ये समुद्र, उपसागर, खाड्या, आखात, समुद्रधुनी
हे जर असेल तर आपल्याला असं दिसतंय की जवळपास 97 ते 98% भाग हा याच महासागर आणि समुद्र उपसागर यांनी व्यापलेला आहे. जो काही 3% भाग राहिलेला आहे त्यापैकी 3% भागामध्ये जवळपास 1.5 ते 2% भाग हा आर्टिक आणि अंटार्क्टिक खंडावर आणि आर्टिक समुद्रामध्ये बर्फाच्या स्वरूपात आहे. जो काही जलावरणाचा भाग आहे तो 1.5 ते 2% आणि उर्वरित भाग साधारणतः आपल्याला असं म्हणावं लागेल की 1% किंवा त्यापेक्षाही कमी भाग हा पृथ्वीच्या पृष्ठभागाने च्या अनुषंगाने तलाव, नद्या, धरणे, पाट किंवा भूमिगत पाणी या स्वरूपामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. त्यामुळं या वाढणाऱ्या लोकसंख्येला गोड्या पाण्याचा पुरवठा करण्याचे काम हे पृष्ठभागावरील जलाचं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्येमध्ये भरमसाठ वाढ झाली, नागरीकरण झालं, त्यामुळे जे काही भूपृष्ठावरील असणारं पाणी आहे या पाण्याची कमतरता या ठिकाणी भासू लागलेली आहे. आणि त्यामुळं देखील आपल्याला दिसतं की अशा पद्धतीने ही चंचल या ठिकाणी भासू लागलेली आहे. त्याचबरोबर जी काही खनिजे होती ती मौल्यवान प्रकारची खनिजे त्यांचे उत्खनन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या औद्योगिकरणामुळे, नागरीकरणामुळे आणि तांत्रिक प्रगतीमुळे मानवाने या भूपृष्ठावरील खनिजाचे साठे आता मोठ्या प्रमाणात उत्खनन त्याचं केलेलं आहे. हे साठे अलीकडच्या काळामध्ये संपुष्टात येत आहे, संपलेले आहे. खनिज तेलाची परिस्थिती देखील अतिशय बिकट होत चाललेली आहे. शक्ती साधने ही आता देखील या ठिकाणी संपलेली आहे. आणि त्यामुळं पर्यायी प्रकारच्या शक्ती साधनांचा शोध, पर्यायी प्रकारच्या खनिजांचा शोध, पर्यायी प्रकारच्या अन्नधान्यांचा शोध, पर्यायी प्रकारच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा शोध घेण्यासाठी आता मानवाला या जलावरणावर किंवा हे जे काही जलावरण आहे, हे जे काही महासागर आहे, या महासागरावर संशोधन करणं क्रमप्राप्त ठरलेलं आहे. या महासागरातील असणाऱ्या भागांचा शोध घेणं हे मानवाला आता क्रमप्राप्त ठरलेलं आहे. आणि त्यामुळं आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये या महासागरातील असणाऱ्या खनिज संपत्तीचा शोध घेण्यासाठी, मानवाला नागरीकरणासाठी पर्यायी अशा प्रकारची जागा उपलब्ध करण्यासाठी, अन्नधान्य जे काही आहे या अन्नधान्य अतिरिक्त अशा प्रकारच्या लोकसंख्येला जे काही लोकसंख्या वाढ आहे त्या लोकसंख्येला, वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य म्हणून या महासागरातून, या सागरी भागातून काही मिळवता येईल का याचा शोध घेण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय की सागरी भागाचा अभ्यास म्हणजेच सागरी भूगोलाचा किंवा सागरी शास्त्राचा अभ्यास अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागलेला आहे. आणि या अभ्यासामुळेच 21व्या शतकामध्ये या सागर शास्त्राच्या अभ्यासाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्या माध्यमातून मग विविध प्रकारचे संशोधन हे पुढे येताना आपल्याला दिसू लागलेले आहे. आणि हे काही जे काही सागर शास्त्राचं ज्ञान आहे हे मानवांना जे काही अलीकडच्या काळामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्यांची उकल करण्यासाठी सागर शास्त्राचं ज्ञान हे आता महत्त्वपूर्ण ठरू लागलेलं आहे. म्हणून सागर शास्त्राच्या ज्ञानाचा शोध घेण्यासाठी अधिकाधिक प्रमाणामध्ये सागर शास्त्राचा अभ्यास हा या ठिकाणी केला जात आहे. आणि आपण देखील भूगोलाच्या माध्यमातून या ठिकाणी सागर शास्त्राचा अभ्यास या आपल्या BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये या ठिकाणी करत आहोत. तर मित्रहो, अशा पद्धतीने
आपण या सागरशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात हे या सत्रामध्ये आपण करत आहोत. धन्यवाद.